मित्रांनो, एकत्रीकरण योजना ही अनेक शेतकऱ्यांना लागलेला एक खूप मोठा असा शाप आहे किंवा एक वाईट स्वप्न आहे की ज्या स्वप्नातून अद्याप त्रस्त शेतकरी उभारलाच नाही। एकत्रीकरण योजना राबवत असताना कोणाच्या क्षेत्रामध्ये काही अंशी किंवा अधिक प्रमाणात फरक पडला तर एखाद्याचे क्षेत्र गायब होऊन संपूर्ण क्षेत्रच अन्य व्यक्तीच्या नावे लागून गेले। आता हे काहीही घडले तरी एकूण मिळून आपण याला एकत्रीकरण योजनेमध्ये झालेली चूक असेच म्हणतो। एकत्रीकरण योजनेमध्ये जी चूक झाली त्यासाठी आपण उपसंचालक भूमी अभिलेख यांच्याकडे एक अर्ज देतो की ज्यामध्ये आपण आपली काय तक्रार आहे किंवा आपल्याला काय दाद मागायची आहे ते लिहितो। जसे की समजा एखाद्या व्यक्तीचे क्षेत्र कमी झालेले असेल तर एकत्रीकरणापूर्वी ते किती होते आणि एकत्रीकरणानंतर ते किती राहिले याबाबतीत स्पष्टीकरण देखील लिहित असतो। त्याचप्रमाणे एकत्रीकरणाचा जबाब, एकत्रीकरणापूर्वीचे 7/12 उतारे आणि एकत्रीकरणानंतरचे 7/12 उतारे इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून दाखल करावी लागतात। त्यानंतर जर तुमच्या तक्रारी अर्जामध्ये तथ्य असेल तर तो अर्ज जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवले जाते।